श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धन, संपत्ती, पैसा, सुखाची कधीही कमी पडणार नाही. त्याचबरोबर 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन जाणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्टीला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते. तसेच आपण दररोज घरामध्ये दिवा लावला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तू दोष देखील नष्ट होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांतीही टिकून राहते. आणि म्हणूनच आपल्याला दिव्याचा हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, वारंवार आजारपण येत असेल, आलेला पैसा स्थिर राहत नसेल, घरामध्ये कटकटी होत असतील, क्लेश होत असतील, तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता आजच्या दिवसाला आपल्याला हा दिव्याचा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण काही विशेष उपाय केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं.
तर ह्या उपायाकरता जे आपल्याला दिवे घ्यायचे आहेत ते तुम्ही एकतर कणकेचा घेऊ शकतात किंवा पितळेचा घेऊ शकतात, कारण पितळेचा दिवा हा शुभ मानला जातो आणि कणकेचा दिवा जो आहे तो सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. म्हणून ह्या 2 दिव्यांपैकी तुम्ही कोणताही एक दिवा ह्या उपायाकरता घेऊ शकतात. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे. तर जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पितळेचा दिवा वापरत असतील तर तुम्ही तोच दिवा घेतला तरीही चालणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गाईचं तूप टाका. आता बऱ्याच जणांना नाही शक्य होत असेल तर तुम्ही तेल टाका, पण मग तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर जी आहे तुम्हाला हळद ही टाकायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवरती जे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत, कारण आजच्या दिवसाला तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर 5 लवंगा घ्यायच्यात आणि 5 आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहेत. फक्त वेलची आणि लवंग हे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. त्या अखंड असलेल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या त्या नसाव्या. तर आपल्याला त्या प्लेटमध्ये थोडे पांढरे तीळ आणि त्याचबरोबर 5 लवंगा आणि 5 हिरव्या वेलची ह्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती जो आहे हा आपण जो दिवा तयार करून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तीळ टाकल्यामुळे श्री हरिविष्णूंची आपल्यावर कृपाही होत असते, कारण तिळाची उत्पत्ती जी आहे ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झालेली आहे. त्याचबरोबर लवंग आणि ज्या वेलची आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच जर हा आपण उपाय केला तर त्यामुळे आपल्यावर श्री हरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे. ज्या घरामध्ये श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे नेहमी श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद हा असतोच असतो. आता हा जो दिवा आपण आपल्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर जे आपल्याला तिथेच बसून 108 वेळा म्हणजे 1 माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा 1 वेळा पठण करायचं. त्याचबरोबर श्री सूक्तमचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. आणि आजच्या दिवसाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला खूपच महत्त्व आहे. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा आणि श्रवण केलं तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा हा त्याच्यामुळे मिळणार आहे. आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा, त्याचबरोबर आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व संकट नष्ट झाली पाहिजेत. त्याचबरोबर जर तुमची कोणती मनोकामना असेल जी बऱ्याच वेळापासून पूर्ण नाही झाली असेल तर तीसुद्धा बोलायची आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांकरता, घराकरता, पतीकरता किंवा तुमच्या व्यवसायाकरता, धन प्राप्तीकरता ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला तिथे बोलायच्या आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आता दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याखाली जे आपण तीळ टाकलेले ते आपण आपल्या तिळाच्या डब्यामध्ये पुन्हा ठेवायचे आहेत. त्याचबरोबर जे ह्या लवंग आणि वेलची आहेत त्या तुम्ही कामामध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्यात तरीही चालणार आहेत. आणि जर तुम्ही कणकेचा दिवा वापरला असेल तर तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून पशुपक्षी त्यांना खातील आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते. नक्की करा, तुमच्या जीवनामध्ये ह्याच्यामुळे फायदाच होणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.